नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सोलापूर जिल्ह्यावर आधारित काही मागील वर्षी विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, मराठवाडा विभाग हा निजामाच्या राज्यात होता. पुढचा प्रश्न, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? पहिले व्हाईसरॉय. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड कॅनिंग पहिले व्हाईसरॉय होते. पुढचा प्रश्न, नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण आहेत? नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, मदर तेरेसा. पहिल्या मानकरी महिला मदर तेरेसा या आहेत. पुढचा प्रश्न, तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण आहेत? खालीलपैकी तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, झाकीर हुसेन हे तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत. पुढचा प्रश्न, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, उत्तराखंड मध्ये आहे. उत्तराखंड. पुढचा प्रश्न, पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण डॅश डॅश येथील पोलीस अकॅडमी मध्ये दिले जाते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, नाशिक मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण दिले जाते. पुढचा प्रश्न, इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, फ्रान्समधील ल्योन. फ्रान्समधील ल्योन या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, सिकोर्स्की. सिकोर्स्की यांनी हेलिकॉप्टरचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, युनिसेफ ही संस्था कोणत्या विषयाशी संबंधित आहे? युनिसेफ ही संस्था कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, लहान मुले या विषयाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, गरबा लोककला नृत्य डॅश डॅश राज्याचे लोकनृत्य आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, गुजरात. गुजरात राज्याचे लोकनृत्य गरबा हे आहे. पुढचा प्रश्न, नागझिरा अभयारण्य कोठे आहे? नागझिरा अभयारण्य कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, गोंदिया या ठिकाणी नागझिरा अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, आंबा घाट कोठून कोठे जाताना येतो? आंबा घाट कोठून कोठे जाताना येतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कोल्हापूर ते रत्नागिरी. कोल्हापूर ते रत्नागिरी जाताना आंबा घाट येतो. पुढचा प्रश्न, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, खडकवासला. खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. पुढचा प्रश्न, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, रायगड जिल्ह्यात कस्तुरी मांजर आढळते. त्यानंतरचा प्रश्न आहे, साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, क्युबा. क्युबा देशाला साखरेचे कोठार म्हटले जाते. पुढचा प्रश्न, उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? उजनी हे धरण कोणत्या तालुक्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, माढा. माढा तालुक्यात उजनी धरण आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, सोलापूर. सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. पुढचा प्रश्न, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते? बॅरोमीटर या उपकरणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, वायूचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, राजा रवि वर्मा हे प्रख्यात होते. राजा रवि वर्मा हे खालीलपैकी काय होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, चित्रकार होते. राजा रवि वर्मा हे प्रख्यात चित्रकार होते. पुढचा प्रश्न, संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे? खालीलपैकी संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांच्याशी संबंधित संवाद कौमुदी आहे. पुढचा प्रश्न, मृतोपजीवी सजीव डॅश डॅश हा आहे. मृतोपजीवी सजीव खालीलपैकी कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, बुरशी. बुरशी हा मृतोपजीवी सजीव आहे. मित्रांनो अशा प्रकारे सोलापूर पोलीस भरतीला प्रश्न विचारले होते याआधी. मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.